नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदिते साधना योग्य होती. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्तिभोगी. मनाच्या श्लोकातील हा शेवटचा श्लोक आहे. कुठलाही ग्रंथ लिहिताना प्रारंभी परमेश्वराचे स्मरण व सर्वात शेवटी फलश्रुती सांगितलेली असते. हा ग्रंथ वाचल्याने ऐकल्याने काय फायदे होतील हे समर्थांनी या श्लोकात सांगितले आहे. समर्थ आपल्याला विश्वास देतात की मनाचे श्लोक जर आपण वाचले, ऐकले, श्रद्धापूर्वक त्याचे मनन व चिंतन केले व त्यात उपदेश केल्याप्रमाणे जर आपले आचरण ठेवले तर आपले दोष निघून जातील. या ठिकाणी दोष म्हणजे देहाचे दोष नाही तर परमार्थ मार्गातील येणारे अडथळे आहेत. हे अडथळे कोणते? तर प्रपंचाची आसक्ती, देहाची आसक्ती, अहंकारादी षड्रिपू, मनाची चंचलता, ऐहिक सुखाची आसक्ती हे होय. हे सर्व अडथळे दूर होतील असे समर्थांनी आपल्याला सांगितले आहे. मानवी मनावर विकारांचा फार मोठा पगडा आहे. माणूस विकारांकडे का आकर्षिला जातो? तर मनाच्या चंचलतेमुळे. म्हणूनच तर समर्थांनी 204 श्लोकात मनालाच उपदेश केला आहे. 5 इंद्रियांबरोबर 6वे मन हे इंद्रिय भगवंताने आपल्याला दिलेले आहे. ते उर्वरित 5 इंद्रियांवर ताबा ठेवण्यासाठी व देताना त्याला चंचलतेचा शाप दिला आहे. यासाठी मनाला ताब्यात ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी समर्थांनी हा सारा खटाटोप केला आहे. त्यामुळे तो उपदेश जर आपण आचरणात आणला तर हे सारे दोष, हे सारे अडथळे निघून जातील हे समर्थांनी सांगितले आहे. याही पुढे जाऊन समर्थ सांगतात की जे अज्ञानी लोक आहेत ते देखील साधना करण्यायोग्य होतील. भगवंताची भक्ती करण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची गरज आहे. उदाहरणार्थ, जसे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी असणे गरजेचे आहे, तसे परमेश्वराची आराधना करण्यासाठी काही गोष्टींची गरज आहे. जसे की आपल्या मनाला आपण समजावले पाहिजे, निश्चय केला पाहिजे की मला मोक्ष मिळालाच पाहिजे. दुसरा म्हणजे त्यासाठी करायचा प्रयत्न. तिसरे म्हणजे त्यासाठी करायचा त्याग. ही एक प्रकारची पूर्वतयारीच होय. मनाचे श्लोक जर आपण श्रवण केले व आचरणात आणले तर निश्चितपणे आपल्यासारखा अज्ञानी माणूस साधना योग्य होईल. म्हणजेच तो परमेश्वर प्राप्तीचा निश्चय करेल, त्यासाठी प्रयत्न करेल व ऐहिक सुखाचा त्याग करेल. यामुळे निश्चितच तो भक्ती मार्गाला जाण्यासाठी पात्र ठरेल. कारण मनाचे श्लोक ही अध्यात्माची पाऊलवाटच आहे. याबरोबरच मनाच्या श्लोकाच्या नित्य वाचनाने, श्रवणाने, चिंतनाने व आचरणाने माणसाच्या अंगात ज्ञान, वैराग्य व सामर्थ्य बांधते असेही समर्थांनी सांगितले आहे. ज्ञान, वैराग्य व सामर्थ्य म्हणजे आत्मिक बळ. ते कशासाठी हवे? तर मोक्ष मिळवण्यासाठी. मानवी जीवनातील अंतिम पुरुषार्थ कोणता? तर तो मोक्ष होय. धर्म, अर्थ आणि काम ही तर प्रापंचिकाला मिळतातच, पण शेवटचा परंतु जीवनाचे सार्थक करणारा पुरुषार्थ कोणता? तर तो मोक्ष होय. त्यासाठी परमार्थ पाहिजे. परमार्थ करण्यासाठी अंगी ज्ञान येणे, वैराग्य येणे व आत्मिक बळ लाभणे महत्त्वाचे आहे. यासाठीच तर आपल्याला ग्रंथ वाचला पाहिजे. ब्रह्मज्ञान नोहे लेकुराच्या गोष्टी, तेथे व्हावा पोई अनुताप असे तुकाराम महाराज म्हणतात. ते याचसाठी माणसाचा परमार्थ वाढविणारा, अंगात अनुताप चढवणारा आणि भक्ती मार्गाची आवड निर्माण करणारा खरा ग्रंथ होय, हे समर्थांनीही सांगितले आहे.
जेणे परमार्थ वाढे, अंगी अनुताप चढे, भक्ती साधन आवडे, त्या नाव ग्रंथ. अशा ग्रंथाची रचना संतांनी केलेली आहे. हे आपले केवढे भाग्य आहे. भक्ती मार्गाने जायला आवडते का? कानावर प्रवचन, चांगले विचार पडावेसे वाटतात का? खरं म्हणजे हे सगळं व्हायला पाहिजे, परंतु तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या चित्तामध्ये हे होत नाही. ते व्हावे हाच तर संतांचा आग्रह आहे. म्हणूनच तर त्यांनी तुम्हा आम्हाला सर्वांच्या कल्याणासाठी हे ग्रंथ निर्माण केलेले आहेत. नाहीतर संतांचे काय नडलेले होते? कशासाठी त्यांनी हा व्याप केला? बुडते हे जन न देखवे डोळा, असे तुकाराम महाराज का म्हणतात? तुमच्या आमच्या कल्याणासाठीच ना. मोक्षाचा मार्ग सुलभ व्हावा, सर्वसामान्य माणसाने त्याकडे आकर्षित व्हावे, म्हणूनच तर ग्रंथाची निर्मिती केली जाते. असे ग्रंथ अलौकिक होत. मनाचे श्लोक हा सुद्धा असाच एक अलौकिक ग्रंथ होय. त्याचे वाचन, श्रवण, मनन, चिंतन केले व अत्यंत श्रद्धापूर्वक व विश्वासाने जर आचरण केले तर आपण परमात्म तत्वाशी एकरूप होऊन मोक्षपदाला प्राप्त होऊ, असा दिलासा समर्थांनी दिला आहे. यासाठी 350 वर्षापूर्वी लिहिलेले हे मनाचे श्लोक आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. हीच तर संतांची दूरदृष्टी आहे व तेच त्यांचे द्रष्टेपण आहे. यासाठी आपण सर्वांनी समर्थांचे हे उपकार स्मरून त्यांना वंदन करून मनाच्या श्लोकाचे नित्य वाचन, मनन व चिंतन केले पाहिजे. त्यांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे आपले आचरण असले पाहिजे. त्यामुळे अंतिम सुखाला आपण प्राप्त होऊ. हा अंतिम सुखाचा मार्ग तुम्हा आम्हा सर्वांना लाभो व आपण निश्चितपणे परमतत्वाशी एकरूप होऊ, यासाठी समर्थांनी आपल्याला आत्मिक बळ द्यावे, अशी समर्थ रामदासांच्या चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.